काय ओबीसी नेते हे तुम्ही केला असं बुद्धिभेद करून समाजामध्ये तेढ कशी निर्माण होईल असा प्रयत्न या महाशयांचा असतो। हे जे काही व्यक्ती आहे ते काय ओबीसी नेते हे तुम्ही केला असं, ते काय ओबीसी नेता असं काही नाहीये। आणि वेळोवेळी जे काय आहे कुठेही जायचं आणि तिथं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करायचा, माकडचाळे करायची, त्यांच्या मनामधली भीती घालवायसाठी, दहशत घालवण्यासाठी मला परत एकदा दंड थोपटावे लागले। पण हे माझ्या टाइम टेबल मध्ये नव्हतं, तरी पण ओबीसी बांधव बायपासला थांबले आणि ते मला गेवराई मार्गे आमच्या भाग पिंपळगावला घेऊन आलेले। आणि आता रेवकी देवकीला जायचंय, परत मला किल्ले धारूर तालुक्यामध्ये सभा आहे, आगर नांदूरला जायचंय। आणि ही जनते, हा आवाज आहे जनतेचा, त्यामुळे आम्ही आता खूप दिवस सहन केलं। आता आमची पोरं गावगाड्यातली पोरं आहेत, गावगाड्यातली पोरं जर तरी दांडक्याला हात घातला, आता बघा कायदा सुव्यवस्था अराजकता, आता ते मुख्यमंत्र्यांनी बघावं, आता मंत्र्यांनी बघावं, आम्ही रिॲक्शन देत आहोत। आम्ही आता सहन करणार नाही आणि गावगाड्यातले आमची पोरं तर कोणाच्या बापाला भिणार नाहीत। आणि कोण आडवा आला, आम्ही आजपर्यंत संविधानाची भाषा बोलत आलोय, आजपर्यंत आम्ही कायदा सुव्यवस्था, अहो आमचं वाचवा, अहो आमच्यात येऊ नका, अहो आमच्यात आलं तर आमचं काय होईल, बोलून बोलून झालेलं आहे। आता आम्ही डायरेक्ट दांडक्याला हात घालणार, कायदा सुव्यवस्था कायदा बघून घेईल। मात्र गेल्या 15 दिवसापूर्वी ज्या गेवराईमध्ये 2 गटामध्ये तणाव झाला, तिथेही तुम्ही दंड थोपटले होते, दगडफेक झाली, तुमच्यावर हल्ला देखील झाला, पोलिसांनी मग तुम्हाला इथून बाजूला नेलं, तुला त्याच ठिकाणी येऊन तुम्ही काय? जनतेचा रोष आहे। मी 2 दिवसापूर्वी बारामतीत गेलोय, बारामतीतल्या चौकात ज्या शरद पवारांनी, सुप्रिया सुळेंनी, रोहित पवारांनी, अजितदादा पवारांच्या ह्या आमदारांनी ज्या मनोज जरांगेचा बागलबुवा महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसवला, ओबीसीचं आरक्षण संपवलं, त्या बारामतीत दंड थोपटलेत। गेवराई फिवराई सोडा, महाराष्ट्रातला ओबीसी जागा झालाय। सन्माननीय बाळासाहेबांनी त्या दिवशी पाठिंबा दिलाय, आमच्या बहुजन बांधवांनी, आमचा काळूराम चौधरी दंड थोपटून बारामतीच्या विचारपीठावर येऊन बोललाय। त्यामुळे आम्ही एकटे आहोत, ओबीसीला कळत नाही, ओबीसी एकत्र येत नाहीत, ओबीसी जाती जातीत भांडणं आहेत, डोक्यातनं काढून टाका। सगळीकडे एक मिनिट हल्ला झाला, त्याच गेवराईमध्ये आता मोठ्या उत्साहात तुमचं स्वागत केले, अगदी गेवराई शहराच्या प्रमुख मार्गावरून रॅली देखील काढली। हे बघा, मला माहितच नव्हतं, मी खूप जबाबदारीने मंदिरामध्ये सांगतो, मला जायचं होतं आगर नांदूर धारूर तालुक्यातल्या गोगलवाडीला जायचं होतं, तो माझा नियोजित कार्यक्रम आहे। पण इथं हजारोंचा जनसमुदाय या बायपासला थांबलेला होता आणि ते घेऊन आलेले आहेत। आणि ही जनतेची भावना आहे, ओबीसींची भावना आहे, दीनदलितांची भावना आहे। कायदा कानून वाहून जाईल याच्या समोर। संविधानाला मानणारे आम्ही माणसं आहोत। ज्या देवाधिकांना जमला नाही तो न्याय आम्हाला बाबासाहेबांनी दिलेला होता, आणि तो न्याय स्वतःला क्षत्रिय म्हणणाऱ्या, जात वर्चस्वाची भाषा बोलणाऱ्या माणसांनी तो आमचा न्याय, आमचं ताट, आमच्या अनाथ माती कालवण्याचं काम केलंय। त्यांना आम्ही जशाच तसं उत्तर देणार। राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये फक्त हाकी आणि हाकेच दिसत आहेत या ओबीसी आरक्षण बसावं। मात्र दुसरीकडे जर बघितलं, पंकजा मुंडे असतील, छगन भुजबळ असतील, इतर नेते दिसत नाहीत। हाकींनी पुढाकार घ्यावा असा हे सगळे बोलतील, योग्य वेळी बोलतील, योग्य ठिकाणी बोलतील, आणि असू दे ना, कायद्याच्या सभागृहात ते बोलतील, मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटमध्ये ते बोलतील। अरे रस्त्याची लढाई लढायला आम्ही तयार आहोत ना। आणि त्यांनाही बोलावं लागेल, त्यांनाही बोलावं लागेल। आज आठवण येते ती स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंची। पक्ष पार्टी याच्या पलीकडे जाऊन गावगाड्यातल्या दीनदलितांचा, ओबीसींचा, भटक्यांचा आवाज बनणारे गोपीनाथराव मुंडे होते, आणि अधिकारवाणीनं सगळ्यांना सांगणारे गोपीनाथराव मुंडे होते। आज त्यांची उणीव भासते। माननीय छगनरावजी भुजबळ बोलतायत, पण त्यांना ट्रोल करायचा प्रयत्न करतोय। पण गावगाड्यातले आम्ही पोरं सगळी तयार आहोत, आमचं नेतृत्व जपू, आमचा हक्काधिकार जपू, रस्त्यावरची लढाई आणि न्यायालयातली लढाई मोठ्या ताकदीने लढू। स्थानिक आमदार आपण मुकुल बोललात, कसं? अरे त्याला अजून लय बोलायचंय, आता कुठं एक एक शब्द यायला लागलाय, लय बोलायचंय त्याला। तो आम्हाला स्ट्रीट डॉग म्हणला, धनगर समाजाच्या मेंढपाळाच्या एका पोराला कुत्र्याची उपमा देणारा हा हरामखोर आमदार
अरे तुला मत किती दिली आम्ही? कोण आमदार आहेत नाव सांगा. अरे तू काय कुठला विजय पंडित? आता आमचा विद्रोह आहे. अरे बॅच झालं तुमचं आता नाव घेणं, तुमच्या समोर खुसरेगिरी करणं. अरे साल्यानो, आमच्या मतावर तुम्ही आमचं आरक्षण घालवलं. आता आम्ही शिव्या नव, आमच्या जर शिव्या चालू झाल्या तर तुमच्या त्या 28.5 किलो त्या बांडगुळाला सांगा. आमच्या जर शिव्या चालू झाल्या ना, अंगावर कपडे राहणार नाहीत तुमच्या. हा विद्रोह आहे आणि कायदा आणि सुव्यवस्था पाळायचा मुख्यमंत्र्यांनी. आता आमचा काय राग आहे आणि आमचं काय आता तांडव आहे हे आता तुम्हाला दिसेल. जय लक्ष्मण हाके सर सरकारच्या विरोधात आहे की जरांगे पाटलाच्या विरोधात? अरे जरांगे पाटलाच्या सांगण्यावरनं सरकारनं GR काढला ना. आम्ही आता सरकार, जरांगे, आमदार हा जगन्नाथाचा रथ आहे. परत एकदा सांगतो, इथं सखा पाटलाचा पराभव जॉर्ज फर्नांडिसनं केलाय, इंदिरा गांधीचा पराभव केलाय. एकदा जर बहुजन एकवटला माझ्या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रातला, तर तुमचं पडता भोई थोडी नाही केली तर नाव 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 लावणार नाही. नाव हाके सर, आज पुन्हा गेवराईमध्ये बॅनरबाजी पाहायला मिळते. चलो मुंबईच्या बॅनरवरनं तुमच्यात आणि पंडितांमध्ये वादविवाद पाहायला मिळाला. आज पुन्हा विजयाच्या बॅनर विजय पंडित यांनी गेवराईमध्ये लावले. त्याला एकच सांगणे, तुला आम्ही मतदान दिलं, तू आमदार झाला म्हणून तू आमच्या कानात उदक सोडलं का? अरे तू 3-3.5 लाख लोकांचा केअरटेकर म्हणजे प्रतिनिधी होतास. अरे लाज वाटायला पाहिजे होती तुला. आमच्या ओबीसीच्या आरक्षणाबद्दल एकही शब्द न बोलता तू बेकायदा मागणीला पाठिंबा दिला. आता तू येच मत मागायला, आम्ही पण आहे, तू पण आहे. जय लक्ष्मण हाके जे आहेत ते संविधानिक भाषा बोलवतात, त्यांची भाषा आता असंवैधानिक झाली. तुम्ही दंडुक्याची भाषा का वेळ आली? तुम्हाला नामदेव ढसाळ माहिती आहेत? फाय फाउंडेशनचा पुरस्कार मिळालेला अमेरिकेच्या, त्यांना सुद्धा विद्रोहाची भाषा बोलावी लागली. तुम्हाला उचल्याकार लक्ष्मण माने माहिती आहेत, ज्यांना पद्मश्री अवॉर्ड मिळालाय? तो माणूस सुद्धा बोलताना आमचा विद्रोह आहे, आमची वेदना आहे. इथल्या आमदारांना, खासदारांना, विधानसभेला, अर्थमंत्र्याला आजही आमची वेदना त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही. तोपर्यंत आमचं त्यांनी आरक्षण संपवलंय. दंड थोपटणं, एकेरी भाषेत वाक्यप्रयोग करणं, गाड्यावरती उभं राहणं, दंडुके काढणं, हा कसला विद्रोह आहे? हा विद्रोह आहे. कारण ज्यांना संविधानाची भाषा समजत नाही त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देणारी आम्ही माणसं आहोत. ज्या गावच्या बाबळे त्याच गावच्या बोरी. जरांगे पाटलांच्या पावलावर पाऊल तुमचं पण म्हणायचं महाराष्ट्रामध्ये. अरे ऐकणारच नसतील तर करायचं काय? काय स्थानिक आमदार नाही, त्यांच्या बापाला आम्ही इशारा देऊन आलोय बारामतीत. आमची मतं तर जागी झाली आणि तिथं सुद्धा आम्हीच आहोत. अरे आमचं लय शोषण केलं हो यांनी, लय शोषण केलं, लय. बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं होतं तुम्हाला राज्यकर्ते जमात बनायचं आहे, आणि हे साले सत्तेतनं पैसा, पैशातनं सत्ता, पुन्हा कारखाने, कारखान्यातनं हजारो कोटीची माया. यांच्या घरात काय अफीमचा धंदा आहे का? काय धंदा यांचा? हजारो कोटी रुपये यांच्याकडे येतात. हा विद्रोह आहे गावगाड्यातल्या ओबीसीचा, दीनदलितांचा, आदिवासींचा.